हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर दर महिन्याचा किराणा कसा भरते आणि भरण्याच्या अगोदर किराणाची लिस्ट कशी बनवायची, तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर किराणाची लिस्ट सगळ्यात आधी आपल्याला बनवून घ्यायची असते. तर दर महिन्याचा जो काही किराणा असतो तो आपण एका चिठ्ठीवरती किंवा एका डायरीवरती आपण एकदा लिहून घ्यायचं आणि दर महिन्याला जे काही सामान आपल्याला लागणार आहे ते आपण दर महिन्याला त्यातून आपण काढू शकतो. तर ही माझी लिस्ट, मी दर महिन्याला कोणतं काय काय आणते हे सगळं यामध्ये मेन्शन केलेलं आहे. जसं की देवाचं इथलं सामान असू द्या किंवा टॉयलेट बाथरूमचा असू द्या, किराणा असू द्या किंवा दुसरं काय असू द्या, सगळं यामध्ये लिहून ठेवते. म्हणजे जेणेकरून वेळेवरती धावपळ होत नाही आणि कोणतंही एखादं आपण जेव्हा किराणा आणायला जातो त्यावेळेस कोणती ना कोणती गोष्ट आपली विसरून जातो. त्यामुळे अशी किराणा लिस्ट नेहमीच बनवायची. किराणा लिस्ट बनवल्यानंतर आपण जेव्हा किराणा लिस्ट बनवतो त्यामध्ये आपण मेन्शन करायचे की आपल्याला घरामध्ये जे साहित्य जास्त आहे, जसं की आपल्या घरामध्ये तांदूळ जर उरलेले असेल, साखर जर उरलेली असेल, तर ती आपल्याला थोडी कमी प्रमाणात टाकायची आहेत, कमी प्रमाणात या महिन्यात आणायची आहे. म्हणजे जेणेकरून आपलं त्या महिन्याचं एक महिन्याचं मेंटेन बरोबर होऊन जातं. तर बघा, आता किराणाची लिस्ट छान बनवून झाल्यानंतर, किराणा छान आणल्यानंतर तो डब्यांमध्ये ऑर्गनाईज कसा करायचा, कसा साठवायचा, जेणेकरून त्यामध्ये कीड आळी किंवा काही धान्याला काही खराब व्हायला नको. त्यामुळे आता मी सांगणार आहे की डब्यामध्ये सगळा किराणा कसा स्टोअर करते. महिनाभर अगदी जसा तसा किराणा राहतो, काही कीड आळी कोणत्याही खराब वस्तू होत नाही. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी हे जे प्लॅस्टिकचे डीमार्टमधून मी डबे आणलेले होते, तर 1-1 किलोचे हे डबे आहे आणि यामध्ये सगळ्या ज्या काही डाळी आहेत, तूर डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ किंवा व्हाईट डाळ, या सगळ्या डाळी ह्या प्लास्टिकचे जे कंटेनर आहे 1-1 किलोचे, ह्यामध्ये मी सगळ्या डाळी ठेवत असते. म्हणजे जेणेकरून डबा हा पॅक पाहिजे, म्हणजे हवा बंद पाहिजे, झाकण हे पॅक लागलं पाहिजे. कारण पावसामुळे झाकण थोडंफार जरी उघडं राहिलं तर धान्य खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅक डब्यामध्येच आपल्याला धान्य डाळी साळी ठेवायच्या असतात. त्यानंतर पुढचं म्हणजे हे जे काही अमूल चीज बटर जे आणलेलं आहेत, हे जे काही वटाणे आणलेले आहेत ग्रीन पीस, तर ते ग्रीन पीस नेहमीच आपल्याला फ्रीजरमध्येच ठेवायची आहे. फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर कधीच ग्रीन पीस खराब होत नाही, एक महिना तसेच राहतात. त्यानंतर चीज आणि बटर हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, कारण मेल्ट होण्याची शक्यता असते, तर ते नेहमीच फ्रीजमध्येच ठेवायचं. त्यानंतर डाळी ज्यावेळेस आपण भरतो, शेंगदाणे ज्यावेळेस भरतो, त्यावेळेस प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये म्हणा, स्टीलच्या भरणीमध्ये भरताना तर ते मोकळे ठेवायचे आहे. त्यामध्ये हवासुद्धा लागली पाहिजे. डबा नेहमीच उघडबंद केला पाहिजे. त्याने डब्यामध्ये कीटक वगैरे, आळे वगैरे लागत नाही, धान्य खराब होत नाही आणि त्यामुळे जाळं वगैरे देखील येत नाहीत. तर अशा गोष्टी नेहमी आपल्याला काळजी करून ठेवायचं आहेत. त्यानंतर बघा, हे जे छोटे छोटे डबे दिसत आहेत, हे पण 6 डबे आहेत माझ्याकडे. यामध्ये छोटे छोटे मसाले मी ठेवत असते, जसे की बडीशोप म्हणा, ओवा, तीळ, जिरे, मोहरी, आपलं खसखस, अशा गोष्टी आपण यामध्ये अर्धा किलोचा हे छोटे छोटे डबे आहेत. तर यामध्ये मी छोटे छोट्या ज्या काही मसाल्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या 6 डब्यांमध्ये ठेवत असते. आणि कसं आहे, अशा डब्यांमध्ये ठेवलं तर आपल्याला ट्रान्सपरंट डब्यांमध्ये लगेच दिसतंसुद्धा आणि वेळेवर सापडतंसुद्धा आणि वस्तू खराब देखील होत नाही. तर लागलं तेव्हा आपण काढून घेऊ शकतो किंवा एकत्र जर एकाच डब्यामध्ये सगळं भरून ठेवलं की वेळेवर ती वस्तू सापडत देखील नाही आणि असून आपल्याला ती गोष्ट नसल्यासारखीच असते. त्यामुळे आपण अशा गोष्टी अशा छोट्या छोट्या कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर बघा, या ज्या काचेच्या बरण्या आहेत या पण 1-1 किलोच्या आहे. तर यासुद्धा 6 बरण्या आहेत. यामध्ये मी साबुदाणा म्हणा, हरभऱ्याची डाळ म्हणा किंवा जे काही मसाले म्हणा, हळद म्हणा, काळा मसाला, लाल मसाला, हळद, हे सगळं या काचेच्या बरण्यांमध्ये ठेवते. अगदी तसल्या तसं वर्षानुवर्ष तसाच मसाला तसाच राहतो, खराबसुद्धा होत नाही आणि व्यवस्थित राहतो. तर काळा मसाला, लाल मसाला, हळद हे सगळं मी या काचेच्या बरण्यांमध्येच भरलेलं आहे. तर पुढे दाखवते तुम्हाला बरण्या कशा पद्धतीने भरून मी ठेवलेल्या आहे. आणि डबा पण आपला उघडबंद होतच असतो आणि अशा गोष्टींमुळे कसे ना, वस्तू वापरण्यात देखील येते आणि आपल्याला समजतं देखील की काय संपलेलं आहे, काय बाकी आहे, काय शिल्लक आहे, कोणती गोष्ट आणायची आहे. तर अशा पद्धतीने भरून ठेवायचे. तर बघा, आता सगळ्या डाळी म्हणा किंवा मसाले म्हणा असे काचेच्या बरण्यांमध्ये मी छान भरून ठेवत असते.
त्यानंतर जे काही काचेच्या बरण्या आहेत त्यावरती ज्या 6 बरण्या ठेवलेल्या आहे त्यामध्ये सगळ्या डाळी, साबुदाणा सगळ्या ह्यामध्ये अशा भरून ठेवायच्या, म्हणजे जेणेकरून आपला किराणा महिन्याचा तसल्या तसा राहतो आणि दिसायला सुद्धा अगदी व्यवस्थित दिसतं। किराणा आपला जेव्हा आपण डब्यांमध्ये भरतो त्यावेळी अशा पद्धतीने डबे जर भरले आणि व्यवस्थित दिसतो आणि किराणा खराब देखील होत नाही। तर बघा आता असं रोजच्या रोज जेव्हा मला काही लागलं तर मी यामधनं लगेचच घेऊ पण शकते। स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवल्यावर कसं की स्टीलच्या डब्यांमध्ये मग त्यावरती लेबल टाका, नावं टाका किंवा कशात काय ठेवलं आहे ते लक्षात ठेवा, त्यामुळे मग हे प्लॅस्टिकचे असे कंटेनर केलेले आहे। आणि त्यानंतर आता हे सगळे जे स्टीलचे डबे आहेत यामध्ये आता जे काही जास्त सामान आहे जास्तीचं म्हणजे तांदूळ, आता हे तांदूळ जिरा आणि इंद्रायणी तांदूळ आहे, तर तांदूळ जास्त प्रमाणात असले की त्याला एकदम मोठा डबा केलेला आहे स्टीलचा, तर यामध्ये सगळे तांदूळ ठेवलेले आहे म्हणजे वेळेवर सगळं तांदूळ यामध्येच राहतील अशा पद्धतीने। त्यानंतर हा छोटा एक स्टीलचा डबा आहे, यामध्ये सगळे साखर ठेवणार आहे, तर साखरेसाठी स्पेशल साखर आणि चहापत्तीसाठी हा डबा केलेला आहे। साखर आणि चहा पावडर यामध्येच ठेवत असते म्हणजे वेळेवर सापडतात देखील। तसं डाळी वगैरे त्या 1-1 किलोच्या डब्यांमध्ये ठेवायचं। दर महिन्याचं 1-1 किलोचं किराणा माझा फिक्स असतो। मला 1 ते 1.5 महिना किराणा आरामशीर जातो, कधी 2 महिने सुद्धा जातो त्यामुळे। तर बघा आता त्यानंतर पुढचा जो कढीचा डबा आहे, हा कढीवाला जो पत्र्याचा चौकोनी डबा जो असतो त्यामध्ये मी खोबरे, मैदा, पोहे, त्यानंतर मीठ असे जे काही मिरच्या किंवा उरलेले शेंगदाणे हे सगळं यामध्ये ठेवते, म्हणजे जे काही डबे फुल झालेले आहे, साबुदाणा म्हणा हे काही जे उरलेलं आहे हे सगळं यामध्ये ठेवते, म्हणजे जे काही संपलं तर यामधनं अगोदर वापरते, मग त्या डब्यांमधून वापरते। जे काही पिशव्यांमध्ये थोडं उरलेलं आहे सगळ्यात आधी तेच यूज करते, म्हणजे कसं आहे की तसल्या डब्यामध्ये भरून राहिलेलं तसंच राहत नाही आणि वापरात देखील होतं। तर हा छोटा जर्मलचा डबा होता, त्यामध्ये मी असे पापड वगैरे ठेवलेले आहे, सगळे जे काही पापड आहे सगळे यामध्ये ठेवलेले आहे। मिठाची बरणी सुद्धा यामध्येच ठेवणार आहे आणि मिरच्या ज्या काही फोडणीसाठी मिरच्या आणलेल्या आहेत या सुद्धा यामध्येच ठेवणार आहे। त्यानंतर जे साबणींचं असतं ना, साबणी म्हणा किंवा भांड्याचं सोप म्हणा, धुण्याच्या साबणी, अंगाच्या साबणी, लिक्विड हँडवॉश सगळं हे अशा ट्रे केलेले आहेत। या ट्रेमध्ये सगळं मावून जातं। महिन्याचे जे काही साबणे असतात, रिन साबण म्हणा, अंगाच्या मोती साबण म्हणा, सिंथॉल साबण, कोलगेट, पितांबरी सगळं यामध्ये, हार्पिक सगळं या ट्रेमध्ये ठेवत असते। आणि हा एक 2 जर्मलचे मोठे डबे आहेत, त्या जर्मलच्या डब्यामध्ये बिस्किटचे पुडे, मॅगी किंवा उरलेलं सामान म्हणजे जे काही बेसन पीठ म्हणा, रवा म्हणा, हे सगळं नाही बेसन पीठ म्हणा किंवा हे काही जे एक्स्ट्राचे जे काय असतं कुरड्या पापड्या हे सगळं या जर्मलच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून जे कधीतरी लागतं त्यामुळे हे वरच्या जर्मलच्या डब्यात ठेवते। आणि हे वेपर्स आणलेले होते, वेपर्स, नागलीचे वेपर्स सगळं हे एका दुसऱ्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे। आणि भगर, रवा, मैदा हे सगळं मी फ्रीजमध्येच ठेवत असते। फ्रीजमध्ये अगदी तसल्या तसं राहतं, कोणत्याही गोष्टी खराब होत नाही, जाळं देखील लागत नाही, आळ्या देखील होत नाही। नाहीतर तुम्ही जर बाहेर जर ठेवलं तर त्यामध्ये तुम्हाला आळ्या लागतील, छोटे बारीक जाळं वगैरे लागतील, त्यामुळे हे रवा, मैदा आणि भगर हे फ्रीजमध्येच ठेवत असते, अगदी तसल्या तशी राहते। तर ही एक छोटी दुधाची किटली होती, यामध्ये मी हँडवॉश आणि विम जेल लिक्विड जे आहे ना ते यामध्ये ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर बघा आता सगळं छान ऑर्गनाईज करून झालेलं आहे। हिंगाची डबी इथेच ठेवलेली आहे आणि जाम आणलेला होता, तर किसान जाम तो बाहेरच ठेवलेला आहे। टोमॅटो कॅचअप फ्रीजमध्ये ठेवलेला आहे। त्यानंतर उरलेलं म्हणजे हे तेलाची कॅन, तर 5 लिटरची तेलाची कॅन मला 1-2 महिने जाते, तर कॅनच आणत असते 5 लिटरची। आणि हे काही गहू तांदूळ दिसत आहे, कुळीद म्हणा, हिरवे मूग म्हणा, हे सगळं म्हणजे दळून आणायचं आहे, त्यामुळे हे साईडलाच ठेवणार होते। आणि उरलेलं म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स कुठं ठेवायचे, तर त्यासाठी डबा शिल्लक नव्हता, तर इडलीचं जे काही भांडं होतं तर इडलीचं भांडं मला कधीतरी लागतं, त्यामुळे इडलीच्या भांड्यामध्ये असं सगळं ड्रायफ्रूट्स सगळे असे ठेवलेले आहे। आणि व्यवस्थित रोजच्या रोज याच्यामधनं घेऊन खाता पण येतील त्यामुळे असं ठेवलं। तर हे जे दळण करून आणायचं ते सगळं साईडला भरून ठेवलेलं आहे, निवडून ठेवलेलं आहे। त्यानंतर देवाचे इथलं सामान, अगरबत्ती, तिळाचं तेल सगळं देवापाशी ठेवते। त्यानंतर पावडरचा डबा म्हणा किंवा जे काही
तेल म्हणा सगळं हे अशा पद्धतीने ऑर्गनाईज करते. तर कशी वाटली व्हिडिओ आता भेटते पुढच्या